गौतम बुद्ध, बोधिसत्व, विश्वरत्न, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारास आणि प्रतिमेस अभिवादन करते। आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि हीच विनंती या ठिकाणी करते आणि मी बघितलं माटोगा लेबर कॅम्पमध्ये ज्या ज्या मंडळात सगळ्याकडे भाषण जे आहे ते शायराची एक कविता किंवा एक शायरी किंवा एक पोवाडापेक्षा भाषणापेक्षा ती जास्त परिणामकारक ठरते। दुसऱ्या ठिकाणी सांगितलं की तुमच्या मताची किंमत मिरची आणि चटणी एवढी नाही आहे, त्याला तिची किंमत करा। कोलंबिया विद्यापीठाचे एकाने केले आणि आता या ठिकाणी भारतीय संविधान आणि सुप्रीम कोर्टाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की किती जागरूक आहात आपण। कारण बाबासाहेबांची अपेक्षा होती की समाजाने जागरूक राहावं, समाजाने काय म्हणतात की प्रबोधनाच्या माध्यमातून क्रांती निर्माण करावी, ज्ञान संपादन करावं। आणि आज मला देखावा बघून एवढा आनंद झालाय की येणाऱ्या दिवसामध्ये योग्य हातामध्ये या देशाचं संविधान पण राहील आणि या देश पण राहील याची मला पूर्णपणे खात्री पटते की आज माटुंगा लेबर कॅम्प हे चळवळीचं आणि क्रांतीचं ठिकाण आहे। तिथूनही निघालेली प्रेरणा पूर्ण देशाला प्रेरणादायी ठरेल असं मी या ठिकाणी सांगते। ही जयंती म्हणजे जगभरात आनंदाचा महोत्सव असतो। सगळ्याकडे कालपासून सुरू झालेली पुन्हा पावसाळा होईपर्यंत ही जयंती चालते आणि म्हणून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करते आणि आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते जयंतीच्या। खूप धन्यवाद। नमो बुद्धाय, जय भीम।